नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बऱ्याच महिन्यापासून मी काहीच व्लॉगिंग केलं नव्हतं, काही करता आलं नव्हतं. ॲक्च्युली थोडासा इनॅक्टिव्ह होतो, तर त्यामुळे मला व्लॉग टाकता आले नाहीत. तर आज निमित्त आहे गावी जाण्याचं. म्हणजे मी गावी जाण्यासाठी निघालो आहे. मी आणि माझे 4 भाऊ असणार आहेत सोबत. असा आमचा हा प्रवास असणार आहे, पनवेल ते माझं गाव. तर चला तर मग एन्जॉय करूया. तर ॲक्च्युली झालं असं की आम्हाला भेटायचं होतं खांदेश्वर स्टेशनला, पण माझे भाऊ जे आहे ते चुकून सगळे पनवेलला जाऊन थांबलेत. तर मला इथून आता पनवेलला जावं लागणार आहे. पनवेल स्टेशनला पोचलो ॲक्च्युली. आता इथे कुठे ते लोक आले, त्यांना मला शोधायला लागेल. बघूया. साईडला आज वीकेंड असल्यामुळे खूपच ट्रॅफिक आहे, तुम्ही बघू शकता स्टेशनला. तर माहीत नाही मला किती वाजणार आहेत. लेट्स सी. दिसत नाही, म्हणजे अजून पोहोचले नाही बहुतेक. त्यांना फोन करून बघतो. तर मित्रांनो बघताय, जवळजवळ 1 तास वाट बघावी लागली मला. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे भेटलोय. आम्ही 5 जणही सोबत आहोत. आणि आता आम्ही पुढचा प्रवास सुरू केलाय. बघा आम्ही गावी चाललोय. बघा 5 पांडव निघालेले आहेत. अरे बाबा, इथे थांबतात ना हे लोक घ्यायला स्टॉक घ्यायला. मित्रांनो बघताय, कर्नाळ्यामध्ये पोचलो आहे. आणि आज ॲक्च्युली आम्ही लवकरात लवकर रस्ता कापायचा प्रयत्न करणार आहोत, कारण उशीर झाला आहे खूप आणि रस्ता पण खराब आहे. तर गावी मला पोचायचं आहे लवकरात लवकर. मित्रांनो आता आम्ही जस्ट घरी पोचलो आहे गावाला माझ्या. रात्रीचे 9:30 वाजले. बघू शकता सध्या गावात कोण जास्त राहत नाही. मला दाखवतो. मित्रांनो बघताय, हे आहे माझं घर गावचं. ॲक्च्युली बंद असतं, कारण आम्ही सगळे मुंबईला असल्यामुळे कधी आलो तरच ते आम्ही, म्हणजे प्रत्येक वेळेला आम्हाला ती साफसफाई वगैरे करावी लागते. बघताय समोर भाऊ माझे शैलेशांना. ॲक्च्युली गावाला आल्यावर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. असं झाकून वगैरे ठेवले काकूने. लास्ट टाइम आम्ही मेमध्ये गेलो होतो. गॅस गॅस नाही लावायचे ना आता. कुठली काय हे असं कोण राहत नाही, त्याच्यामुळे असं घर आमचं बंद असतं. हे आमचं गावचं फ्रीज आहे. त्याच्यामुळे सगळं सामान ठेवतो आम्ही. काय काय स्वतः आहे आपल्याला आता तर काही गरज नाही. नाही आता काय नाही, आता काहीच नको. हा बघा, हा आर्यन आहे. शेंगांवर कसं रे मीठ आहे का त्याच्यामध्ये? चला मग जेवण घ्या पटकन. हा ते लेटेस्ट नको, जुना असेल ते भाज.
गुड मॉर्निंग मित्रांनो. बघताय आमचा गावचा बस स्टॉप, गावचा रस्ता. ॲक्च्युली रात्री आम्ही जेवलो आणि लगेच झोपलो होतो. म्हणजे थोडा वेळ आम्ही खेकडे पकडण्यासाठी गेलो होतो, त्याचा वेगळा व्हिडिओ मी टाकणार आहे. खेकडे पकडण्यासाठी खूप मजा आली. आणि आत्ता सकाळी आम्ही सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही निघालो आहोत निवाटे पकडायला. निवाटा हा एक मासा आहे जो सुरुवात म्हणजे पावसाची सुरुवात झाली की चिखलामध्ये सापडतो. तर तोच पकडण्यासाठी आम्ही चाललो आहे. ॲक्च्युली काय माहीत नाही आहे मिळतील की नाही मिळतील, पण तरी पण एक प्रयत्न करतो आहे. म्हणजे गावी आल्यावर थोडाफार गावचा एक्सपिरियन्स घेणं जरुरी आहे. सो तेच करण्यासाठी आम्ही चाललो आहे. मी आहे, राहुल, प्रशांत आणि सोबत अभिजित पण असणार आहे. सकाळी उठूनच आम्ही आलो आहे. आंघोळ वगैरे काही न करता, तोंड पण धुतली नाही आहेत, कारण सकाळी पहाटे हा जो फिश आहे हा पकडायला जावं लागतं अर्ली मॉर्निंग, एकदम सूर्य उगवायच्या आधी. दाखवतो बघा, अशी इथे जागा आहे ॲक्च्युली. हा करवंद अजून आहेत रानामध्ये, पण पाऊस पडलाय त्यामुळे ती खायला मजा येणार नाही. हे बघा, काठी तरी आणायची. काय खाली पळतात एवढ्या मोठ्या डुकराच्या समोर काय जाणार आहे. रस्ता ॲक्च्युली खूपच इथे रहदारी कमी आहे, त्याच्यामुळे असे रस्त्यांचे प्रॉब्लेम झालेत. नाही तर पहिले पूर्वी वाटा एकदम बनलेल्या असायच्या. आता ही झाडं वाढलेत, झुडपं वाढलेत, तर त्याच्यामधून आम्हाला हा रस्ता काढावा लागतोय. इथून खाली ना रे, अरे तिकडे नाही, इकडं ये इकडे रे. चपला काढा. हा माणसं आहेत, काढतायत. काय सगळं उकरले नसेल आता आतापर्यंत. आपल्याकडे काय ठेवलं असेल का रे? लेट झाले थोडंसं. अरे चप्पल काढ राहुल. मोबाईल पोचेल काय रे आतमध्ये? काय माग आहे? हा हा, हे असं एक खाजण आहे खाडी, इथून वाढ बनवायची. हे बघा, बघताय ही आहे खाडी. तर ह्याच्यामध्ये, आणि ही आहे सावित्री नदीचं जे पात्र आहे ते, त्याच्या किनाऱ्याला जो चिखल असतो चिखलामध्ये हात घालून हा जो मासा आहे निवाटा, तुमच्याकडे काय बोलतात माहित नाही, पण आमच्याकडे ह्याला निवाटा बोलतात. तो असा काढावा लागतो. दाखवतो. ॲक्च्युली चिखलामध्ये पाय घुसतात. हे बघा, हे अशी माणसं आहेत, निवाटे काढतायत. पाणी पूर्ण खाली झालेलं आहे. निवाटे काढायचा असं चिखलामध्ये हात घालून काढावे लागतात, उपसावे लागतात ॲक्च्युली.
बघताय मित्रांनो, प्रशांत जे अगदी गुडघाभर चिखलात पाय जातात आणि त्याच्यातून हे निवाटे काढावे लागतात आम्हाला. हे माझे पाय. आता हा येतोय राहुल. मेहनत खूप आहे, पण मला वाटत नाही सध्या काही म्हणजे आज काय मला भेटणार आहे. अजून वेळा यायचं आहे. यार भरल्या बघ, यांच्या अर्ध्या भरल्या. अजून आलेच नाही. पहिल्यासारखे निवटे राहील काय? टोपले भरून सोडून द्यायचे. हे बघा, याला म्हणतात निवाटे. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. जास्त नाही आहेत, म्हणजे ॲक्च्युली आहेतच नाही. सीझन सुरू झालाय पण अजून निवाटे आले नाही आहेत. चल रे, काय तू राबतोय? बघता मित्रांनो, खाली हात आम्ही घरी चाललोय. खाली हात म्हणजे भेटलेत 4-5, पण त्याच्याने काय फायदा नाही. आम्ही प्रयत्न केला, निवाटे आले असे लोक बोलले, अभिजित बोलला, त्याच्या भरोशावर आम्ही आलो, पण त्याचा अंदाज चुकला आणि काय निवाटा भेटला नाही आम्हाला. आता आम्ही घरी चाललोय. पुढे आपण कंटिन्यू घरातून करूया. तर घरी पोचून फ्रेश होऊ, मस्तपैकी नाश्ता करूया. चला, आता नदीवर हातपाय धुवायला चाललो. ऐक चपलांची बाय कशी सगळे चिखलाचे पाय आहेत. त्याला स्वच्छ धुऊया नदीवर. नदीला पाणी आलं. ॲक्च्युली आवाज तुम्हाला व्हिडिओमध्ये येतोय की नाही काय माहीत नाही धबधब्याचा. दाखवतो तुम्हाला पुढे करून. खाडी आहे. ते पूर्वी कसं हे जंगल नव्हतं, शेतं करायची लोक, पण आता कोणी करत नाही. त्याच्यामुळे असं हे जंगल वाढत आहे. तीव्राची झाडं वाढत आहेत, मॅनग्रोव्ज. बघा, तुम्हाला आमचा धबधबा दाखवतो. येस, हा बघा, आहे पाणी बऱ्यापैकी. चला, जाम भूक लागले, फ्रेश होऊया नदीवर. नदीचं पाणी वाढलंय, अजून जास्त नाही आहे पण वाढेल. याच्यापेक्षा जास्त ह्या ब्रिजला पाणी लागतं. काय म्हणते, बरं आहे ना? नारळ भेटलं वाटतं. झाडं लावलेत ना नारळाची तुम्ही? मग ते कसं रोप विकता तुम्ही? आपल्या घरात घरासाठी एवढी? अच्छा, ओके, हां, ते घेणार आहेत. हां 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 हां, त्याच्यामुळे काय केलं नाही. बरोबर. आता मी 1 वर्ष पाणी खातील अजून. कढीपत्ता आहे ना बाहेर. कांदे पोहे बनतायत. आपण कापू. कढीपत्ता काढतो का बोलत? हा, आणतो कढीपत्ता बाहेरून. तर येतं का? चूल नाही पेटवली का रे? आपण आता कढीपत्ता आणायला. कढीपत्ता तो बाहेर आहे, तोच ना रे? खाली उतरायला लागेल.
बस जास्त नको आहे. ही आमची आजी आहे एकटी, आपल्या असते गावाला गावाची राखण करायला. ही कुठून आली? हाय, बरं आहेत. हां, हे घ्या रे, धुवायला पाहिजे ना तू. बटाटा बारीक करा, शिजला पाहिजे. या कांदे पोहे खायला सगळे. ते गाणं बोलूया का? अरे हे काय मागचं टाकलं होतं हे बघ, हे बघ, हे बघ. बघ, हा, बघ. हा, टाकणार. हा आमचा राखणदार आहे घरचा. नाही भेटलं. इथे घराची राखण करत असतो. आम्ही आल्यानंतरच खातो. आम्ही गावाला आल्यानंतरच त्याला जेवायला भेटतं, नाही तर उपाशीच राहतो. हे बघा, हे आता ह्या कुकनी आता बनवलेत कांदे पोहे, पोटॅटो फ्रेंच फ्राईज. हे कांदे पोहे चालू आहे तिथे खाण्याचे. काय खातो रे? हा अभि आहे. कुठं हे बघ एवढूच.